नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर परी गेली स्कूलला, पाऊस खूप येतोय, दुपारच्या वाजलेले आहेत 12 आणि आता मी माझं सगळं आवरलेलं आहे आणि आज मला ना साडी घालावीशी वाटली म्हणून मग मी साडी घातली। तुम्हाला कशी वाटते ही साडी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर मला साडी घालायला प्रचंड आवडतं, तर आज म्हटलं की चला साडी घालूया। आणि आज मी आहे ना गुलाबजाम पण बनवणार आहे। गुलाबजामची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। रेसिपी नाही म्हणता येणार, रेसिपी गुलाबजामची रेसिपी असते। हां बरं असू द्या, रेसिपी तर रेसिपी, पण रेसिपी नसते ना गुलाबजामची, का असते मला नक्की सांगा, मीच कन्फ्यूज झाले। तर मी आज गुलाबजाम तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे मी बनवणार आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला। मी पॅकेट आणले गुलाबजामचं, म्हणजे पीठ आणलं आयतं, तर बनवणार आहे दुपारी परी आल्याच्या नंतर बनवणार आहे। आणि आता सध्या तर आवरून सगळं काम बसले मी। माझा एक रेसिपीचा ब्लॉग मी एडिट केला आहे आणि तो पण मी अपलोड केला आहे। आणि आता चला, आता जरा वेळ अजून एक ब्लॉग आहे साड्यांचा, तो पण मी आता एडिट करते आहे आणि तो लगेच आहे ना आला असेल तुम्हाला, कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल। आणि तुम्हाला छान वाटलं का माझ्या इरकल साड्या, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्ही बघितल्या नसतील अजून व्हिडिओ तर। हे बघा पाऊस कसला येतोय, कसा यायचा तो सगळा पाऊस, चिखल चिखल झालाय। मी चालले परीला स्कूलमधून घेऊन यायला आणि इतका पाऊस येतोय ना, छत्री घेतली आहे मी। तुम्हाला दाखवू का पाणी किती साठले, बघितलं? असल्या पाण्यातून जायला लागतंय आणायला। काही ठिकाणी पाणी झाले, काही ठिकाणी असा कोरडा रस्ता आहे, तर ठीक आहे, चलताय, जवळ स्कूल आहे। अशा पावसात मला गाणं सुचलंय आता, मला नाही येत, काहीतरी चुकलं। स्कूल सुटले पण परी काय अजून आलेली नाही आहे। सगळ्या बायका वाट पाहतात त्यांच्या त्यांच्या मुलांची, आता कधी येते काय माहिती। हाय, सारखी सँडल तुडती ही परी, आहे ना? सावकाश चल, नाही तर पडशील आता। परीचा आमच्या सँडल तुटलाय, तशीच चालती आता। ए छत्री धर ना तुला, परी छत्री धर, नाही तर चल मी घेते। सायकल वरती थकान नाही, ब्रेक नीट करून आणावं लागणार आहे, खेळणं तर नाही सायकलचं। तर आता मी आहे ना गुलाबजामचं पीठ मळून घेतलंय आणि आता मी गुलाबजाम करून घेते, कारण बरेच दिवसापासून परीचं चाललंय की मम्मी गुलाबजाम कर गुलाबजाम कर, पण मम्मीला काय वेळ नाही, मम्मीला काय टाईम नाही। लग्नाला गेले म्हणजे आणि तिकडून तसंच गावाला पण गेले, एक रात्र आल्यावर एवढा कंटाळा आला ना, 2-3 दिवस त्याच्यातच गेले, हे आवर ते आवर घरातलं, त्यामुळे राहून जात होतं। फायनली आज करायला घेतलेत गुलाबजाम। परीला आवडतं, सगळ्यांनाच आवडतं, दादाला पण आवडतं, मग म्हटलं की चला आता करूया, बघूया कसे होत आहेत। झाल्यानंतर आता मी तुमच्यासोबत शेअर करेन आता तर आता सगळे गोळे करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आणि 45 गोळे करून झालेत, म्हणजे 45 गोळे करून झालेले आहेत एका पॅकेटमध्ये। मी जरा मोठ्या साईजचे केले त्यामुळे 45 झालेत। तुम्ही अजून जर छोट्या साईजचे करायचे असेल तर जास्त होतील, आणि मोठ्या साईजचे करायचे म्हटले तर अजून जास्त कमी होतील, पण गुलाबजाम खूप मोठा होईल। जास्त पण मोठा गुलाबजाम चांगला वाटत नाही, मीडियमच गुलाबजाम छान वाटतो। तर झाले सगळे गोळे करून, आता हे छानपैकी आता तेलामध्ये तळून घेते, चला। तर आता मी पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी ठेवले पाकासाठी, आणि अंदाजानेच मी साखर टाकणार आहे इथे। तरी पण अंदाज म्हटलं ना तर एक मोठं फुलपात्रभर साखर घालणार आहे मी इथं पाक करण्यासाठी। तर आता गॅस मोठाच ठेवलाय मी, आणि चमच्याने आता हे सतत ढवळत राहणार आहे जोपर्यंत पाक आपला होत नाही। पाक आपल्याला एकतारी पाक करायचा नाहीये, किंवा जास्त पण घट्ट पाक करायचा नाही, थोडासा नॉर्मली एकतारीच करायचा आहे, पण पूर्ण एकतारी नाही करायचा, कारण मग गुलाबजाम असे दगडासारखे घट्ट होतील।
तर आता एका साईडला कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलंय मी, कारण आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता, पण मी तेलामध्ये तळतीये. तेल छान गरम झालंय. आता बघूया आपण गुलाबजाम टाकून. हे बघू शकताय तुम्ही. तर आता गुलाबजाम तळून घेते. एकदम 7-8 टाकलेले आहेत मी, आणि ते असे एका जागेवर ठेवले ना, मग एकाच बाजूने भाजतात. त्यामुळे असं सारखं चमच्याने किंवा उलटण्याने आपण सारखं याला उलटत राहायचंय, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजतात पण, आणि गुलाबजामला कलर सुद्धा छान येतो. बघितलं का कसं सगळ्या बाजूने कलर छान यायला लागलाय. आपल्याला एकदम असे ब्राऊन गुलाबजाम करायचे आहेत, लालसर ठेवायचे नाहीत, एकदम असे ब्राऊन करणार आहे मी, तेव्हा ते एकदम छान दिसतात. हा कसा कलर यायला लागलाय तसे बाकीचे सगळे करणार आहे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ना, ती मीडियम ठेवली आहे मी, म्हणजे गुलाबजाम आतपर्यंत छान असा तळला गेला पाहिजे. गुलाबजाम करताना कधीही हाय फ्लेमवरती गुलाबजाम तळू नका, नाहीतर मग आत कच्चा आणि बाहेरून एकदम जळून जातो, म्हणजे काळसर होतो, आणि मग ते गुलाबजाम चांगले लागत नाहीत, पाकात व्यवस्थित मुरत नाही, हे असं होतं. त्यासाठी ही ट्रिक लक्षात ठेवा. गुलाबजाम तळताना गॅस मिडियम हवा आहे, आणि सतत चमच्याने आपल्याला असं हे हलवत राहायचं आहे. आता बघू शकता गुलाबजामला किती छान कलर आला आहे. आता अजून आहे ना, मी पूर्ण 1 मिनिट असंच हलवत राहणार आहे आणि गुलाबजाम काढून घेणार आहे. तर आता गुलाबजाम छान असे ब्राऊन रंगावरती एकदम तळले, तुम्हाला दिसत असेल, आणि काढून घेते मी. हे बघू शकताय किती छान तळले गेलेत. आता दुसरी बॅच पण लगेच टाकते. इकडे दुसरी बॅच पण तळतीये, आणि इकडे बघू शकताय पाकाला छान उकळी पण आलेली आहे, पाक छान उकळतोय. तर आता आपले सगळे गुलाबजाम छान असे तळून झालेले आहेत, आणि पाक पण इकडे रेडी होतोय. तर आता पाक पण रेडी झालाय, हे बघू शकताय तुम्ही. आणि आता मी ना गरम गरम पाकामध्येच गुलाबजाम सोडणार आहे. पाकामध्ये गुलाबजाम सोडून जवळजवळ आपल्याला त्याला चांगलं 1-2 तास असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपले गुलाबजाम छानपैकी भिजतील पाकामध्ये. तर आता हे सगळं पाकात मी एकत्र करते. पाक मी काही जास्त केलेला नाही आहे, फक्त गुलाबजाम भिजण्यापुरताच पाक केला आहे. छान झालेत ना गुलाबजाम? तर कशी वाटली तुम्हाला ही गुलाबजामची रेसिपी? तर आज आहे शनिवार, आज आहे मुलांना सुट्टी, घरी आहेत, कारण फर्स्ट सॅटरडे सुट्टी असते. आणि बाहेर बघायचं का पावसाचं वातावरण, इतका पाऊस पडतोय ना सकाळपासून आमच्या इकडे. पाऊस बंद व्हायचंच नाव घ्यायला आहे. मला जायचं आहे डीमार्टमध्ये किराणा भरायला, पण ते जायचं कसं, सगळा प्रॉब्लेम झाला आहे. मोठी गाडी असल्यावरती जाता येते, मोठी गाडी नाही आहे, घेऊ लवकरच. पाऊस दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. आता साहेबांना घेतलं असतं, पण आमच्या साहेबांनी टी शर्ट घातलेलं नाही, म्हणून मी त्यांना आता व्हिडिओमध्ये घेत नाही, कारण ते कम्फर्टेबल नाही आहेत. तर घरातलं आता सगळं काम वगैरे आवरले. आत्ताच मी ह्या टी शर्टचं काय म्हणतात एक रील टाकली आहे. अशीनवरून टी शर्ट फ्रीमध्ये मागवलं आहे मी, आणि खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे, एकदम कम्फर्टेबल आहे, ब्रीदेबल आहे, खूप मस्त दिसतं आहे. आणि माझ्यावर कसं दिसतं, स्विच ऑफ झाला, तर मी बडीशेप खाते आता, आणि स्विच ऑफ झाल्यामुळे मला काय बोलता आलं नाही. बाहेर बघू शकताय किती पाऊस आहे. हे बघा बाहेर कंटिन्यू पाऊस. आता दिसत नाही असं, दिसतंय का? व्यवस्थित नाही दिसत. बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी. कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. जायचं कसं, हा प्रॉब्लेम आला आहे आता. हे बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे, सगळीकडे पाणी पाणी साठले, पण वातावरण इतकं भारी झाले ना, मस्त झाले वातावरण. तिकडून बघू शकताय मावळात किती पाऊस भरला आहे, भरपूर पाऊस आहे. तर आता मी लसूण सोलायला घेतलंय, कारण लसूण सोलायचं लय डिफिकल्ट आहे, कारण नखामध्ये गेलं ना लय आग होती त्या नखाने, आपल्या लसणाने, नखाने म्हणते.
हॅलो, तर आता मी स्वयंपाकाला लागले आणि आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मी आज मटणची भाजी. आज आमच्याकडे मटणाचा बेत आहे, कारण भरपूर दिवस झाले, मला वाटतं आय थिंक 1.5 महिना 2 महिने झालं असेल मी मटणच आणलेलं आहे आणि ह्यांना खूप खायची इच्छा झाली आहे. तसं तर मी माहेरी खाल्लं आहे त्या दिवशी, म्हणजे आज 8 दिवसा मी माहेरी होते ना, तर उद्या रविवारचं म्हणजे शनिवारी लग्न होतं, रविवारी केलं होतं आईने माझ्यासाठी, तर मी खाल्लं होतं गावाकडं. पण ह्यांनी काय खाल्लं नव्हतं, मुलांनी खाल्लं नव्हतं, म्हणून मग आज मी बनवणार आहे. ते गेलेत आणायला आणि आल्यानंतर आता मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करणार आहे, शॉर्टकटमध्ये शेअर करणार आहे. रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ सेपरेट येईल मटनचा, किंवा आला तरी ह्याच्यामध्ये येऊ शकतो, काय मला माहीत नाही आहे. कसं शूट करते त्याच्यावर आहे. आणि बाहेर काम चाललं आहे, ते कसलं ड्रिलचं ते सगळा आवाज येतो आहे, नुसतं व्हिडिओमध्ये इरिटेड होतं आहे मला. पाऊस तर काय उघडायचं नावच घ्याय नाही. आणि परी झोपली आहे, दुपार झाली आहे, बघू शकता इथं परी झोपून घेतलं आहे तिने. चला आता मी ना पहिलं तर चपात्या बनवणार आहे आज मटणच्या भाजीबरोबर. पहिलं चपात्या आता लाटून घेते, पीठ छान भिजला असेल. चलो, तर आता मटणच्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते सगळं घेतले मी, तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते. चलो, इथे सगळं वाटण्यासाठी साहित्य घेतले. इथं आता फोडणीला घालण्यासाठी सगळं साहित्य घेतले. इथं मटण आहे, हे अर्धा पाऊण किलो मटण असेल. मीठ आणि हा मसाल्यांचा डब्बा. इथं कुकर पण तापायला ठेवला आहे. चला आता मी फोडणी घालते. तर आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि आत्ताशी माझा सगळा स्वयंपाक पूर्ण झाला आहे. दुपारी लागले होते मी 3 वाजता स्वयंपाकाला, तर झाले. आता इकडं बघू शकता, इकडे छान अशी मटणची भाजी पण रेडी आहे, इकडं फ्राय रेडी आहे, इकडं भात लावला आहे, चपात्या इकडे झालेल्या आहेत, झाकून ठेवलेत मी. असं आपला स्वयंपाक आज रेडी झाला आहे. आणि चला आता जेवण करून घेणार आहे. भूक पण खूप लागली आणि बाहेरचा पाऊस आता बंद झाला आहे, मस्त झालं आहे वातावरण बाहेर. तर खूप छान आणि मस्त जेवण झालं आहे आता. आणि आता संध्याकाळचे 6 वाजले, तर आज लवकरच जेवण झालं माझं. संध्याकाळी काय आता जेवणार नाही आहे. आता काय करते, आता जी जेवलेली भांडी आहेत ती सगळी आता मी क्लीन करून टाकते. परत मग राहिली ना की खूप जीवावर येतं. आणि चला आता भांडी घासून टाकते. तशीच भांडी ठेवली ना की मग कंटाळा पण येतो. एकदा सगळ्या किचन वगैरे सगळं व्यवस्थित आवरलं ना, मग परत दुसऱ्या वेळेला आपण किचनमध्ये जरी आलो तरी आपल्याला फ्रेश वाटतं, चांगलं वाटतं, कंटाळा पण येत नाही पुढच्या कामासाठी. त्यामुळे मग मी असं आवरून घेतले. एवढी सगळी भांडे घासून टाकते. तर आजचा व्लॉग हा असा साधा आणि सिंपल होता. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.